दरवर्षी प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन नवीन रोग दिसतील, कीटक दिसतील. वातावरणाप्रमाणे जसे बदल होतात तसे किडीचे प्रकार तुम्हाला दिसतील. आणि बऱ्याचशा किडींना ज्यात नवीन काही मॉलिक्युल्स आहेत किंवा जुने मॉलिक्युल्स आहेत रेजिस्टन्स तयार झालेला आहे. त्यासाठी जनरली आता जर विचार केला तर औषधाची कॉस्ट बघितली, पेस्टिसाइडची कॉस्ट बघितली आणि पेस्ट मॅनेजमेंटचा कन्सेप्ट जर बघितला तर फारच शेतकऱ्यांना महाग पडतं ते. त्यासाठी IPM हा कन्सेप्ट खूप चांगला आहे, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये तुम्ही बायोलॉजिकल, मेकॅनिकल, केमिकल आणि ऑर्गॅनिक सगळ्यांचं मिक्स प्रॅक्टिसेस तुम्ही यूज करून केलं, खर्च पण कमी होतो, कीड पण नियंत्रणामध्ये. त्याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांचं अवेअरनेस पण खूप महत्वाचं आहे. जसं जसं वातावरण बदलत जाईल तसं तसं पीक पाहणी सुद्धा महत्वाचं आहे. किडीचं ऑब्झर्वेशन सुद्धा महत्वाचं आहे.